सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळपास 350 शाळांना भेट दिली। त्यातली तुमची एकमेव शाळा आहे सिंधुदुर्गला लागून, म्हणजे मी पूर्ण सिंधुदुर्ग नाही म्हणता येणार पण एकदम बॉर्डरवर, की ज्याच्यामध्ये नक्षत्र गार्डन आहे, ज्याला आम्ही हॉरोस्कोप गार्डन म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये। सो ते तुम्ही मांडलेलं आहे। तुम्ही वेगवेगळे एवढे नाविन्यपूर्ण उपक्रम करतायत। तुमचे छोटे छोटे उपक्रम मी बघितले, एवढ्या बारकाईने एवढ्या कलात्मक पद्धतीने तुम्ही ते हे करता आहात। जसं तुमचा तो जंगल भेटीचा आता मी उपक्रम बघितला, की मुलांना बायोडायव्हर्सिटीमध्ये कसं कनेक्ट करता येईल, मुलांना ती सजगता कशी देता येईल, आणि ह्या मुलांमध्ये आत्ता पेरलं तरच हे पर्यावरण वाचेल, हे शाश्वत आहे। सुशेगात म्हणून आपण फक्त जगू, पण पर्यावरणाचं व्याख्या त्यात कुठेच नाही आहे त्या सुशेगात भूमिकेमध्ये। तर ते पर्यावरण वाचवण्यासाठी ह्या पिढीला आत्तापासून तयार करणं गरजेचं आहे। जे तुम्ही करताय, तुम्ही फक्त शिक्षक नाही आहात, तुम्ही फक्त शाळा चालवत नाही आहात, तर तुम्ही न कळत एक मोठा समाज घडवत आहात। हे माझं वाक्य नोंद करून घ्या, कारण का गेली 18 वर्षात मी हजारो शाळा फिरलेलो आहे। मी शैक्षणिक क्षेत्रातच काम करतो आहे आणि अशा दुर्गम भागांमध्ये करतो जिथून मुलं आमची 4-4, 6-6 किलोमीटर चालत येतात। तुमच्या इथे तरी त्या माध्यमातून किमान येण्या जाण्याचे साधन आहे, रस्ते आहेत, पण तुमच्यासारखे शिक्षक जोपर्यंत ह्या शाळांमध्ये आहेत तोपर्यंत ही रानफुलं, ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना आम्ही नेहमी रानफुलं म्हणतो। रानफुलांची स्वतःची ओळख नसते, पण त्यांचं एक वेगळं विश्व असतं। लोकांना फक्त नवीन रंगीत फुलं माहिती आहेत, पण रानफुलांचं एक मोठं विश्व आहे। तर असं तुम्ही ही रानफुलं घडवत आहात आणि एक मोठं विश्व घडवत आहात। खरंच तुमच्या सगळ्या टीमला आमचे मनापासून सलाम। तुम्ही खूप मोठं काम करताय, म्हणजे जे मी शब्दात पण नाही व्यक्त करू शकत, पण मी नक्कीच तुमच्यावर ज्यावेळी लेख लिहीन त्यावेळी माझे शब्द आणि माझ्या भावना त्यात मी व्यक्त केलेल्या असतील। प्रचंड उपक्रम आहेत तुमचे। मी तुमचं इंस्टाग्राम पेज फक्त बघितलं, त्यात एवढेशे उपक्रम आहेत, आणि आज शाळेत आल्यावर मला कळलं की त्याच्या पलीकडे जाऊन कितीतरी तुमचे उपक्रम आहात। आज तुम्हाला जागा नाही आहे तरी तुम्ही छोटी परसबाग केलेली आहे। आज कितीतरी शाळांना एवढ्या मोठ्या मोठ्या जागा आहेत पण काहीच नाही आहे, असं हे दुर्दैव आहे। आणि फक्त शाळा नाही आहे तर तुम्ही बिनभित्तीची शाळा बनवलेली आहे। मी पहिल्यांदा असं बघतोय जे शाळेला शटर आहेत, ही मोकळी आहेत, म्हणजे एक निसर्ग शाळा म्हणून संकल्पना आहे। कदाचित त्या संकल्पनेच्या पलीकडे तुम्ही जात आहे, की मुलांना ग्राउंड लेवलला घेऊन जाणं, त्यांना कनेक्ट करणं। आणि सगळ्यात एक प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर तुम्ही विद्यार्थी नाही घडवत आहात, तुम्ही एक जबाबदार नागरिक घडवत आहात, तुम्ही अलर्ट सिटिझन्स घडवत आहात त्या माध्यमातून। आणि ही मुलं भविष्यात जाऊन, मी खरं सांगतो, ह्या छोट्याशा गावाचं नाव देशाच्या नकाशात आणतील एवढी तुमच्या शाळेमध्ये पोटेन्शियल आहे, ताकद आहे। नुकताच तुम्हाला जो एक पर्यावरणाचा बायोडायव्हर्सिटीचा एवढा मोठा पुरस्कार मिळाला, 50,000 रुपये त्याचे मानधन होतं। मानधन महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्ही जी ती डायरी बनवली, त्या डायरीतनं येणाऱ्या कित्येक पिढ्या त्यातनं घडत जातील, त्यातनं वाचत जातील। आणि सुदैवाने तुम्ही एका अशा जिल्ह्यामध्ये आहात, म्हणजे सिंधुदुर्गाच्या जरी एकदम कडेवर असलात तरी तुम्हाला तिल्लारीसारखं जंगल आहे आणि हा मोठा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे। म्हणजे भारतात कुठे नाही आहे ते तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करतायत। तुमच्या सगळ्यांना सलाम, सल्यूट आहे आणि भरगच्च मनभरून अभिनंदन।